असं शांत राहून काही होणार नाही। आख्यान सुरू होते। अल्पावधीत असे वाटू लागले होते की आता सर्व काही सुरळीत सुरू आहे, परंतु देवेंद्र आणि शचीदेवी गडावर आले होते तेव्हा त्यांनी बानूचा विषय काढायला नको होता। त्यामुळे श्री खंडेरायांना हे सांगावे लागले की बानूला इथे जे काही घडतं आहे ते सर्व कळतं आहे। श्री खंडेरायांनी हे सांगितलं, ह्या मागे काहीतरी हेतू नक्कीच असणार। काहीतरी हेतू असल्याखेरीज ते असं काही करणार नाही। त्यामुळे श्री म्हाळसा देवी बाणाई ह्या विषयावर पुन्हा बोलू लागले आहेत आणि लवकरच त्या काही ना काही सोक्ष मोक्ष लावणारच। परंतु तुम्ही यात सहभागी व्हायला नको होतं। मी जरी श्री म्हाळसा देवींना ह्यात सहाय्य केलं नसतं तरीही त्यांनी त्यांना अपेक्षित उत्तर शोधून काढलं असतं। त्यांना हे कळलंच असतं की बाणाईकडे एक दिव्य करंडा आहे, परंतु नारायण नारायण। प्रभू, आपल्या दृष्टीस काय दिसते आहे? श्री म्हाळसा देवी बाणाईला शासन करणार। नारायण नारायण। प्रभू, हे आपण काय म्हणता आहात? बानूचा यात काहीही दोष नाही। होय मुनिवर, परंतु श्री म्हाळसा देवींच्या दृष्टीने हा अपराध आहे आणि आता तर त्या हे सिद्ध करू शकतात। परंतु प्रभू, यातून काहीच मार्ग नाही निघू शकत का? बाणाईला ह्या दिव्यातून जावंच लागेल। परंतु एक आहे, जे घडेल ते इथे जेजुरीत घडेल आणि श्री खंडेरायांना ह्यात तटस्थ राहावं लागेल। त्यांना बाणाईची बाजू घेता येणार नाही, कारण ते ह्या दिव्य करंड्यातून तिच्या संपर्कात होते। नारायण नारायण। प्रभू, आता जर आख्यानाचा विषय निघाला आणि श्री म्हाळसा देवींनी जर मला विचारले तर मी काय सांगावे? मी जर असे म्हणालो की हे सर्व मला ठाऊक होते तर मलाही शासन होणार। मुनिवर, आता तुम्ही तयार राहा, कारण ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागेपर्यंत आख्यान होणं अवघड आहे। केव्हा तुम्ही मला बोलावलात का? गणोबा, मला तुमच्यावर एक महत्त्वाचे कार्य सोपवायचे आहे। सांगा जी, काय काम आहे देवा? गणोबा, काही सेवकांना चंदनपुरीच्या दिशेने पाठवा। बाणाईच्या गावाला? होय, तिला जेजुरीत येण्याचा निरोप द्या। म्हणजे देवा, बाणाई आता येणार आहे? होय, पण गणोबा, एक गोष्ट ध्यानात असू द्या की ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये। बानू जेजुरीत येणार आहे ही वार्ता गुप्त असायला हवी। होय देवा, कुणाच ते बी कळणार नाही। येऊ म्या? गणोबा जी देवा। मला तुमच्यावर अजून एक कार्य सोपवायचे आहे। सांगा देवा। गणोबा, काही सेवकांना हाताशी घ्या आणि बानूचा वाडा पुन्हा सजवायला घ्या। जी। पाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करा। होय देवा।